महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये सामाजिक, उद्योग, शैक्षणिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमारे 20 व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। साप्ताहिक कारभारी यांच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त गांधीनगर येथे हा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, पश्चिम रेल्वे कोल्हापूर प्रबंधक आर.के. मेहता, गांधीनगर वसाहत उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या सर्व मान्यवरांच्या हस्ते अझरुद्दीन तहसीलदार कागल, सामाजिक सेवा, संदीप पाटील कतरळे उद्योजक, प्रकाश मगदूम नेरली, तात्यासू खोत कोगनोळी, संजय वाघ, संजय चव्हाण, अमोल एकल, रवींद्र भोपळे, राजू मारुडा, ईश्वर वाधवानी, झुलेलाल सेवा मंडळ, राजू माने, माया चौगुले, सुवर्णा पाटील, अमित माळवे, संदीप पाटील या सर्वांनी समाजातील विविध प्रकारच्या योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं स्वागत प्रशांत दळवी यांनी केलं तर प्रास्ताविक महादेव सुतार यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी स्नेहा मांगुरकर यांनी केलं। यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांनी रस्ते वाहतुकीचे नियम आणि हेल्मेटचा वापर यावर मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वास शिंदे आणि महादेव सुतार यांनी जनहित पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी जनहित पत्रकार संघाचे अध्यक्ष नंद ठाकूर, उपाध्यक्ष महादेव वाघमोडे, सचिव राजेंद्र ढाले, खजिनदार राजाराम चौगुले, सदस्य राहुल मेस्त्री, अशोक ठाकूर, अर्जुन कोंधळी, राजेंद्र सूर्यवंशी आदी पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।